महाराष्ट्राला लाभलेला बेलाग सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचं बलस्थान. इथल्या अजस्र कातळकड्यांवर पूर्वी कित्येक किल्ले उभारले होते आणि याच किल्ल्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं. पण आज मात्र असे अनेक किल्ले दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत. असाच एक दुर्लक्षित किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई शहरापासून जवळ आपल्याला पाहायला मिळतो. हा किल्ला उंच डोंगर शिखरावर असून त्याला नैसर्गिक कातळकड्यांचं संरक्षण लाभलं आहे. बेलाग, बळकट, रांगडा असलेला हा किल्ला म्हणजे किल्ले पांडवगड होय. आणि हाच किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत. या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणास पुणे सातारा रस्त्याने वाई शहर गाठावे लागते. हा किल्ला वाई मांढरदेवी मार्गावर आहे. या मार्गावर धावडी गावाच्या पुढे गुंडेवाडी नावाची छोटी वस्ती आहे. तिथूनच आपल्याला किल्ल्याकडे जाणारा मार्ग मिळतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. मित्रांनो, आपली जी दुर्गभ्रमंती आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि मागचे काही एपिसोड आपण सातारा जिल्ह्यामध्येच शूट केलेले आहेत. सातारा जिल्ह्यामधलेच आपण किल्ले पाहतोय. आजची दुर्गभ्रमंती सुद्धा या सातारा जिल्ह्यामध्येच आहे. ही महाराष्ट्राची भूमी जी आहे, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बऱ्याच राजवटी नांदल्या आणि त्यामध्ये विशेषतः सातवाहन असेल, वाकाटक असेल, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, त्यानंतर आहे निजामशाही, आदिलशाही, या सगळ्या राज्यसत्तांनी इकडे किल्ले उभारले आणि बघता बघता ही भूमी किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. शिलारवंशीय भोजराजाने या भूमीमध्ये एकापेक्षा एक 15 मातबर किल्ले या भूमीमध्ये उभारले आणि यामध्ये प्रसिद्ध आहे कोल्हापूरचा पन्हाळा, रांगणा. त्यानंतर मागच्या काही व्हिडिओमध्ये चंदनवंदन या किल्ल्याची जोडी पाहिली, ती सुद्धा या राजा भोजनेच उभारली होती. कल्याणगड किल्ला आहे, तो सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केला. आणि असाच एक किल्ला जो भोजराजाने बांधलेला आहे, तो किल्ला या वाई शहरापासून जवळच्याच अंतरावरती आपल्याला पाहता येतो आणि तो किल्ला म्हणजे किल्ले पांडवगड. आणि आजच्या दुर्गभ्रमंतीमध्ये हाच किल्ला मित्रांनो आपण पाहणार आहोत. किल्ल्याची चढाई खडी आहे, तशी तयारी करूनच किल्ला पाहायला या. आजच्या दुर्गभ्रमंतीसाठी मी एकटा नसून माझ्यासोबत कॅमेरामॅन पूनम आहे. आता एक टप्पा पार करून आपण एका सपाट प्रदेशावरती पोहोचलोय आणि अजून मला वाटतंय अर्ध्यापेक्षा जास्त किल्ला ट्रेक करायचा बाकी आहे. तर चला पुढे जाऊयात आणि बघूयात कधी आपण वरती पोहोचतोय. किल्ल्याकडे जाणारी वाट चढणीची असल्याने अगदी सूर्य माथ्यावर असताना किल्ला सर करायला जाऊ नका. चांगलीच दमछाक झाली आणि थोडीशी ट्रेकिंगची तयारी ठेवा. पाण्याच्या बाटल्या सोबत घ्या आणि जाताना पण घेऊन जा, टाकू नका. तर थोडंसं पाणी पिऊन घेतो, मग बाकीचा ट्रेक आपण करू. थोडंसं पाणी पिऊन पुन्हा मोठ्या जोमाने किल्ला चढायला सुरुवात केली. हा किल्ला आपली चांगलीच दमछाक करतो. पांडवगड चढायला भीमाची ताकद पाहिजे. खरंच थोडासा ट्रेक दमछाक करणार आहे, पण हरकत नाही, आपल्याकडे ती ताकद आहे. तर चला पुढे जाऊन बघूयात. हा किल्ला शिलाहार भोज राजाने बांधला. बहमनी सत्तेची शकले पडल्यानंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात आला. सन 1671 साली मोरोपंत पिंगळे यांनी निळू सोनदेव यांना लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रात शिवाजी महाराज पांडवगडाहून येणार आहेत असा उल्लेख आहे. या पत्रावरून असे दिसून येते की महाराजांनी हा किल्ला 1671 पूर्वीच स्वराज्यामध्ये घेतला होता. एक तासाच्या जबरदस्त ट्रेक नंतर आपण किल्ल्याच्या या माथ्यावरती पोहोचलोय आणि आता इकडे थोडीशी सपाट जागा पाहायला मिळते. थोडंसं रिलॅक्स चालतंय आता, नाहीतर जवळपास 1 तास कंटिन्यू ट्रेक सुरू होता.
गडमाथ्यावर एक घर असून हे सध्या मॅप्रो कंपनीच्या ताब्यात आहे असे सांगितले जाते. इथे आपल्याला आपल्या नावाची नोंद करावी लागते. या भागात आपल्याला बऱ्याच पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाण्याच्या टाकीच्या समूहाजवळ आलोय. जवळपास इथे 5 ते 6 पाण्याचे टाके इथं आपण पाहू शकतो. माझ्या उजव्या हाताला जे पाण्याचा टाका आहे ते एक खांब टाका आहे, म्हणजे या टाक्याला खांबाने सपोर्ट दिलेला आहे आणि इथलं पाणी जे आहे ते काही प्रमाणात शुद्ध आपल्याला पाहता येतंय. हे जे खांब टाका आहे ना, हे करण्यामागचा उद्देश अशासाठी असतो की कचरा वगैरे जो आहे तो त्या पाण्यामध्ये कमी प्रमाणात पडावा आणि पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून ह्या अशा खांब टाक्यांची निर्मिती पूर्वी केली जायची. तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा इकडे आपल्याला या किल्ल्यावरती पाहता येतोय. पाण्याच्या टाक्या पाहून आपण आपला मोर्चा वळवत आहोत बाले किल्ल्याकडे. किल्ल्याच्या या सर्वोच्च माथ्याला नैसर्गिक कातळकडे लाभले आहेत आणि त्यामुळे दुर्ग विशारदाने इथे गरजेपुरतीच तटबंदी बांधली आहे. गडमाथ्याचा आकार इंग्रजी डी अक्षराप्रमाणे असून मध्यभागी झाडींमध्ये गडदेवता पांडवजाई देवीचं मंदिर आहे. पाण्याच्या या टाक्यांपासून काही अंतरावर सर्वोच्च भागात जाण्यासाठी एक दरवाजा दिसून येतो आणि इथेच आता आपण पोहोचतोय. फायनली आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या जवळ आलोय आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार आहे. या दरवाजाला एक मजबूत बुरुज लाभला आहे आणि तो विलक्षण सुंदर आहे. त्याचा एक एक चिरा असा तासल्याप्रमाणे खरं तर एकदम सुंदर आहे. चांगल्या अवस्थेमध्ये हा बुरुज आपल्याला इथे पाहता येतोय. पण आतमध्ये या दरवाजाची बरीच पडझड झाली असल्यामुळे दरवाजा त्या अवस्थेमध्ये नाही आहे जसा असायला हवा होता. तर जाऊन बघूयात दरवाजा कसा आहे. कधी काळी महाराजांचे पाय या किल्ल्याला लागले असतील, ते इथूनच गेले असतील या विचाराने मी प्रत्येक पायरी चढत आहे. हा दरवाजा पाहून आपली दुर्ग भ्रमंती सार्थक झाल्यासारखी वाटते. या दरवाजातून पुढे आल्यावर काहीच अंतरावर किल्ल्याचा दुसरा भग्न प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, तर आपण आता पोहोचलोय गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ. त्याची पण थोडीशी पडझड झाली आहे, पण ठीक आहे. 400 वर्ष म्हणजे तेवढं तर होणारच ना, कोण केअर करणार नाही तर. चला तर मग. अगदी बरोबर पूनम मॅडम बोलल्या. दरवाजा भग्न आहे, पण हा दरवाजा मला वाटतं 400 वर्षापूर्वीचा असावा, कारण हा शिलारवंशीय भोज राजाने बांधलेला आहे. त्यामुळे शिवपूर्वकालीन हा किल्ला असल्यामुळे त्याची अवस्था अशी झालेली आहे आणि आपण सुद्धा त्याला जबाबदार आहे की आपण हे गड किल्ले नीट ठेवले नाही आहेत. आपण ते ज्या पद्धतीमध्ये असायला हवे तेवढं आपण लक्ष दिलं नाही आहे. त्यामुळे या किल्ल्यांची अवस्था अशी असण्यामागचा आपणही त्याला काहीतरी कारणीभूत आहोत, जबाबदार आहोत. हा किल्ल्याचा दुसरा भग्न प्रवेशद्वार आहे. तर असाच किल्ला आपल्याला शोधावा लागतो खरं तर. या दरवाजाला तटबंदीसुद्धा आहे आणि इकडे हा दरवाजा आहे. दुसरा दरवाजा पार करून पुढे आल्यावर आपल्याला चपेटदार मारुती पाहायला मिळतो आणि समोरच एक चुन्याचा घाणा सुद्धा दिसून येतो. लावा ताकद, आज चुना बारीक झालाच पाहिजे. हर हर महादेव. चुना बारीक करण्यासाठी आपल्याला एक व्यक्ती मिळालेलं.
आज किल्ला बांधूनच जाणार आहेत. एक MM पण नाही हलत आहे तो. काय माणसं जे जातं आहे दगडी जातं ते हलवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण खूप ओझं असल्यामुळे ते शक्य नाही, इतकं अवघड आहे ते. तर या चुन्याच्या घाण्यामध्ये त्या काळात चुना बारीक केला जायचा, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुन्यामध्ये मिसळल्या जायच्या. आणि या कोणत्या गोष्टी होत्या तर आपण शिवनेरीवरती याच्यावरती डिटेल माहिती सांगलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डाळीचं पीठ असेल, मेथी असेल, शिसं, गूळ, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये टाकून हे मिश्रण बनवलं जायचं. आणि ते सगळं मिश्रण या चुन्याच्या घाण्यामध्ये ते बारीक केलं जायचं. तर ते चाक जे आहे इथं आपण मध्ये बघतोय, ते चाक त्याच्यावरती फिरवलं जायचं आणि ते सगळं मिश्रण एकजीव करून किल्ला बांधणीसाठी त्याचा उपयोग केला जायचा. तर बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये हा चुन्याचा घाणा इकडे आपण पाहू शकतोय. चुन्याच्या घाण्यापासून काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला पांडवजाई देवीचं मंदिर इथे पाहायला मिळतंय. काहीसं पडझड झालेल्या अवस्थेमध्ये हे मंदिर आपल्याला पाहता येतंय. या मंदिराच्या परिसरात आपल्याला काही कोरीव शिल्प सुद्धा पाहता येतात. मंदिराच्या गाभाऱ्यात पांडवजाईची मूर्ती आहे आणि अजून एक अनामिक शिल्प आहे. मंदिरापासून पुढे आल्यावर आपण पोहोचतो दक्षिण बुरुजावर. या दक्षिण बुरुजावरून फार दूरवरचा प्रदेश निहाळता येतो. तर मित्रांनो, वेळ झाले हा किल्ला ड्रोनच्या माध्यमातून बघण्याची, आणि त्यासाठी मी माझा ड्रोन तयार ठेवलेला आहे. माझा मोबाईल मी कनेक्ट केला आहे आणि इथून पुढचे दृश्य जे आहेत ते आपण ड्रोनच्या माध्यमातून बघूयात. चला ड्रोनला फ्लाय करू. छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर रायगडाला मुघलांचा वेढा पडला. त्यावेळी राजाराम महाराज रायगडावरून निसटून बाहेर पडले व जिंजीकडे रवाना झाले. जिंजीकडे जात असताना राजाराम महाराज पांडवगडावर आले होते. त्यामुळे हा किल्ला आपली वेगळी ओळख निर्माण करतो. किल्ला पाहून झालेला आहे. किल्ल्यावरच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला हा किल्ला कसा वाटला, तुम्ही या किल्ल्याला भेट देणार का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.